Hi friends, welcome to my YouTube channel MPC Smart Learning. In this video we are learning about English grammar. English grammar चा हा आपल्याला डे 3 आहे. डे 3. ओके. आणि या दिवशी या चॅप्टर मध्ये आपण शिकत आहोत काइंड्स ऑफ नाउन. काइंड्स ऑफ नाउन. काइंड्स ऑफ नाउन म्हणजेच काय तर नामाचे प्रकार. नामाचे प्रकार. नामाचे एकूण प्रकार 5 येतात. त्यासाठी आपण एक सर्कल करूया. इट्स अ सर्कल. आणि याला 5 भागामध्ये डिवाइड करूया. ओके. इट्स अ फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. पहिला जो काइंड आहे त्याचं नाव येतं प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन. ओके. प्रॉपर नाउन. सेकंड काइंड आहे कॉमन नाउन. कॉमन नाउन. थर्ड काइंड आहे याच्यामध्ये कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन. फोर्थ काइंड आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन. And there is a fifth kinds of noun is abstract noun. Abstract noun. असे नामाचे 5 प्रकार. फर्स्ट इज प्रॉपर नाउन, सेकंड इज कॉमन नाउन, थर्ड इज कलेक्टिव्ह नाउन, फोर्थ इज मटेरियल नाउन अँड फिफ्थ इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. याला मराठीमध्ये काय म्हणतात ते आधी लक्षात घेऊया. फर्स्ट प्रॉपर नाउन मीन्स विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. सेकंड कॉमन नाउन मीन्स सर्वनाम. ओके. सॉरी, सामान्य नाम. सामान्य नाम. त्यानंतर कलेक्टिव्ह नाउन मीन्स समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. देन मटेरियल नाउन मीन्स पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम. देन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स भाववाचक नाम. भाववाचक नाम. ओके. देर आर 5 काइंड्स ऑफ नाउन. फर्स्ट इज प्रॉपर नाउन मीन्स विशेष नाम. सेकंड इज कॉमन नाउन मीन्स सामान्य नाम. थर्ड इज कलेक्टिव्ह नाउन मीन्स समूहवाचक नाम. फोर्थ इज मटेरियल नाउन मीन्स पदार्थवाचक नाम. अँड लास्ट इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स भाववाचक नाम. आता विशेष नाम म्हणजेच काय, सामान्य नाम म्हणजे काय हे शिकण्यासाठी हे जे पहिले जे 2 काइंड्स आहे याच्याकडे डिफरन्स बिटवीन शिकण्यासाठी आपल्याला एकच असं एक सेंटेन्स घेणार आहोत. 5 ते 6 सेंटेन्समध्ये क्लिअर होणार आहे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. तर आता त्या संदर्भातील माहिती घेऊया. ओके. There is a first sentence. First sentence is Rama is a boy. Second sentence is Sonali is a girl. Third sentence is Akbar was a king. Fourth sentence is English is a language. Fifth sentence is Kolkata is a big city. Big city. Okay. Rama is a boy. Sonali is a girl. Third, Akbar was a king. Fourth, English is a language. Then, Kolkata is a big city. आता यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की प्रॉपर नाउन कोणता आणि कॉमन नाउन कोणता. आता अंडरलाईन बघा इथे करतोय. रामा. रामा इज अ बॉय.
रामा काय तर मुलगा आहे. सोनाली इज अ गर्ल. सोनाली काय आहे? मुलगी आहे. अकबर वॉज अ किंग. इंग्लिश इज अ लँग्वेज अँड कोलकाता इज अ बिग सिटी. रामा असेल, त्यानंतर रमन असेल, रमन, त्यानंतर सोहम असेल, सोहम. अशा पद्धतीचे जे कोणती मुलं असेल त्यांना पर्टिक्युलरली म्हणजे स्वतःच एक नाव असतं, जे नाव त्यांचं वैशिष्ट्य दर्शवतं. म्हणून पर्टिक्युलर जे नाव असते, पर्टिक्युलर म्हणजे विशेषत्व दर्शवणारं नाव, तर त्याला आपण म्हणणार आहोत प्रॉपर नाउन. सोनाली आहे, सोनालीचे तसंच. सोनालीच्या जागेवर आपण साक्षी घेऊ. साक्षी नंतर मृणाली घेऊ. मृणाली. बघा, सोनालीचं पर्टिक्युलरली नाव सोनाली, साक्षीचं पर्टिक्युलरली नाव साक्षी, त्यानंतर मृणाली. असे काही मुलीचे नाव आहे, पर्टिक्युलरली स्वतःचे जे नाव असेल तर ते स्वतःचं नाव दर्शवणारा जो शब्द असतो, मग ते पर्सनचं असो की प्लेसचं असो की थिंगचं असो की कशाचंही असो, तर त्याला आपण विशेष नाम अर्थात प्रॉपर नाउन असं म्हणणार आहोत. देन अकबर आहे. अकबर नंतर शिवाजी, शिवाजीनंतर संभाजी. आपल्या देशामध्ये अनेक ग्रेट असे राजे होऊन गेले, त्यापैकी एक अकबर, शिवाजी, संभाजी असे आपण निवडक नावं घेऊ शकतो. त्यांना स्वतःचं जे नाव दिलेलं आहे ते पर्टिक्युलरली त्यांचं नाव दर्शवलं जाते, म्हणून हे प्रॉपर नाउन आहे. अकबरीचं प्रॉपर नाउन, शिवाजीचं प्रॉपर नाउन, संभाजीचं प्रॉपर नाउन. तसंच खालीचे लँग्वेजेस आहे इंग्लिशच्या जागेवर आपण बऱ्याचशा लँग्वेज घेऊ शकतो. आपली माय मराठी घेणार, त्याच्यानंतर संस्कृत आहे, ओके, मराठी, संस्कृत, पाली, हिब्रू, नंतर बऱ्याचशा लँग्वेजेस जॅपनीज असेल, चायनीज असेल, ज्या काही लँग्वेजेस असणार त्या सर्व ज्या आहेत त्या पर्टिक्युलरली स्वतःचं विशेषत्व दर्शवतात, म्हणून त्याला म्हटलं जाणार आहे प्रॉपर नाउन. इंग्लिशीचं प्रॉपर नाउन, मराठीचं प्रॉपर नाउन, संस्कृतीचं प्रॉपर नाउन, प्राकृतीचं प्रॉपर नाउन, पोर्तुगीजीचं प्रॉपर नाउन, ते सगळे प्रॉपर नाउनमध्ये येणार आहे. नंतर आपण या प्लेसमध्ये आलेलो आहोत. कोलकाता असेल, मुंबई आहे, मुंबईनंतर नागपूर आपण घेणार, नागपूर असेल, बेंगळुरू असेल, दिल्ली असेल, कानपूर असेल, बरेचसे जे नाव आहे. कोलकाता स्पेशली त्याच सिटीला दिलेलं नाव आहे, मुंबई त्याच सिटीला दिलेलं नाव आहे, नागपूरसुद्धा त्याच सिटीला दिलेलं नाव आहे. म्हणून रामा, सोनाली, अकबर, इंग्लिश आणि कोलकाता हे सर्वचे सर्व काय झाले तर प्रॉपर नाउन झाले. दीज आर प्रॉपर नाउन. काय आहे? प्रॉपर नाउन आहेत. ओके, प्रॉपर नाउन म्हणजेच काय तर विशेषण. आता आपण जाणार आहोत बॉय, गर्ल, किंग, लँग्वेज आणि सिटी हे शब्द अभ्यासण्यासाठी. बघा, या सर्वांवर रामा असेल, रमन असेल, सोहम असेल, हे जे सर्व जे नावं आहे याच्यावरून एक कॉमन टू ऑल नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे बॉय. ओके, या सर्वांसाठी एक असं नाव आलेलं आहे बॉय, मीन्स कॉमन टू ऑल. काय घेणार आपण? कॉमन टू ऑल, सर्वांसाठी एक असं नाव आलेलं आहे, ते म्हणजेच याच्यासाठी बॉय आलेला आहे. या सर्वांना मी असं अंडरलाईन केलं तर एकाचा नाव निर्देश होतो, तो म्हणजेच गर्ल. सर्वांसाठी एक कॉमन टू ऑल, म्हणून गर्ल काय झालं तर कॉमन नाव, बॉय काय झालं कॉमन नाव. त्यानंतर अकबर असेल, शिवाजी असेल, संभाजी असेल, चांगले राजे असेल किंवा सोबतच जे निकृष्ट दर्जाचे राजे होते, जे निर्दयी राजे होते, त्यांचं जरी नाव इथं आलं तरीसुद्धा त्यांना आपण राजा म्हणणार. प्रश्न एक उरतो की ग्रेट म्हणायचं की कसं काय म्हणायचं. अकबर वॉज अ ग्रेट किंग, शिवाजी वॉज ऑल्सो ग्रेट किंग अँड संभाजी वॉज ऑल्सो ग्रेट किंग. ओके, यामध्ये हे जे तिने याला अंडरलाईन केलं तर यापासून आपल्याला एकाचा नामनिर्देश होतो, ते म्हणजे किंग, राजे. म्हणून कॉमन टू ऑल आलेलं आहे हे नाव, म्हणून यालासुद्धा आपण कॉमन नाउन म्हणणार. तसंच इंग्लिश, मराठी, संस्कृत, प्राकृत, पोर्तुगीज असेल, जॅपनीज असेल, चायनीज असेल, कोणती जर लँग्वेज आली तरीसुद्धा आपण त्याला काय म्हणणार आहोत तर लँग्वेजेस म्हणणार आहोत, म्हणून लँग्वेज इज अ कॉमन नाउन.
त्यानंतर कोलकाता, मुंबई, नागपूर, दिल्ली अशा प्रकारची कोणतीच सिटी आली या सर्वांवरून एकाचा नामनिर्देश होते. कॉमन टू ऑल एकच शब्द आपल्या निदर्शनास येतो, तो म्हणजे सिटी. म्हणून सिटी इज अ कॉमन नाउन. कॉमन टू ऑल सर्वांसाठी एक दर्शवणाऱ्या नामाला सामान्य नाम असं म्हटलं जातं. म्हणून हे बॉय, गर्ल, किंग, लँग्वेज आणि सिटी या सगळ्यांना आपण कॉमन नाउन म्हणणार. कॉमन नाउन. ओके, क्लिअर? What is the difference between proper noun and common noun? Proper noun is also give the information of particularly. After that, common noun is also common to all. सर्वांसाठी एक असणारं नाव म्हणजे कॉमन नाउन आणि आपलं विशेषत्व स्वतःचं पर्टिक्युलरिटी दर्शवणारं नाव म्हणजे प्रॉपर नाउन. क्लिअर? हे दोन आपल्याला क्लिअर झाले, प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. देन वी आर गोइंग टू नाउ लर्न नेक्स्ट काइंड ऑफ नाउन. दॅट्स नेम इज कलेक्टिव्ह नाउन. ओके, कलेक्टिव्ह नाउन आपण आता शिकणार आहोत. कलेक्टिव्ह नाउनसाठी आपण एक ग्राफिकल पिक्चर काढणार आहोत, चित्र काढणार आहोत. त्या चित्रावरून आपल्याला पूर्णच्या पूर्ण कलेक्टिव्ह नाउन लक्षात येणार आहे. ओके, बघा, कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच काय? कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजेच समूहवाचक नाव. समूहवाचक नाम. समूहवाचक नाम शिकणार आहोत. या समूहवाचक नाममध्ये आपण हे चित्र काढणार आता. हे बघा. ओके ओके, इट्स अ रेंज. याला ह्या पर्वताची रांग आहे, याला काय म्हणणार आपण? रेंज. ओके, रेंज, RANGE, रेंज. ओके, रेंज ऑफ माउंटेन. रेंज. ओके, रेंज ऑफ माउंटेन असं म्हणणार. माउंटेन. देन इथे आपण एक काही झाडं काढले बघा इथे. ओके, हे झाडं आहे, मीन्स हे ट्रीज आहे. या ट्रीच्या कलेक्शनला आपण काय म्हणणार आहोत? फॉरेस्ट. अ फॉरेस्ट ऑफ ट्रीज. ओके, इथं फॉरेस्ट आलं, इथे रेंज आलं आहे. आफ्टर दॅट इथून याच ठिकाणावरून काही पक्षी उडत आहेत. ओके, या पक्ष्यांच्या याला म्हणणार आहोत आपण फ्लोक. FLOCK, फ्लोक ऑफ बर्ड्स. ओके, अ फ्लोक. आफ्टर दॅट या ठिकाणी एक पॉन्ड आहे, मीन्स एक तळा आहे आणि या तळ्यामध्ये काही फिश आहेत. ओके, ह्या फिश आहे. या फिशचं जे कलेक्शन आहे याला आपण शोल म्हणणार. शोल ऑफ फिश. ओके, शोल, रेंज, फ्लॉक, फॉरेस्ट. आफ्टर दॅट या ठिकाणी आपण जाऊया. काही असे इथे गुरेढोरे चरत आहेत असं आपण दाखवलंय. ओके, हे काय तर कॅटल्स आहे आणि कॅटलचा जो कळप असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये हर्ड असं म्हणतो. HRD, हर्ड. अ हर्ड ऑफ कॅटल. ओके, हर्ड. त्यानंतर या ठिकाणी जे पर्वतरांगेमध्ये आपल्याला मिलिटरी असते, मिलिटरीचे आपले जे नौजवान असते ते आपल्या देशाचं संरक्षण करतात, म्हणून आपण इथे दर्शवणार. ओके, हे जे आहे यांचं जे कलेक्शन आहे तर याला आपण ॲन आर्मी ऑफ सोल्जर. आर्मी. बघा, बरेचसे कलेक्शन दर्शवणारे जे नाम येतात त्याला कलेक्टिव्ह नाउन असं म्हटलं जातं, समूहवाचक नाम असं म्हटलं जातं. इतरही काही या ठिकाणी एखादी हे असेल म्हणजेच ट्राईब असेल, आपल्या ह्या पर्वतरांगेमध्ये बऱ्याच जमाती असतात म्हणून इथं आपण जमाती काढणार आहोत, काही पीपल काढणार आहोत. या पीपलची काय असते तर एक तर क्राऊड असते किंवा एक ट्राईब असते. TRIB, ट्राईब. ट्राईब ऑफ पीपल किंवा आपण इथे क्राऊडसुद्धा काढू शकतो.
बघा लक्ष द्या, मी काय केलं आहे, इट्स अ ग्राफिकल एक पिक्चर काढलं आहे, त्याच्यामध्ये एक माउंटेन काढलेलं आहे, माउंटेनची रेंज काढलेली आहे आणि ह्या पर्वताचे काही पर्वतरांगा आहेत म्हणून त्याला आपण रेंज म्हटलं. ओके, म्हणजेच पर्वतांची पर्वतरांग. त्यानंतर इथे सोल्जरची काय केलेलं आहे आपण, आर्मी केलेलं आहे. इथे झाडांचं काय केलं, फॉरेस्ट केलं आहे. नंतर बर्ड्सचं काय, तर एक फ्लॉक म्हणजे थवा. फिशचं काय, तर शोल. कॅटलचे काय, तर हर्ड. आणि इकडे लोकांची काय, तर ट्राईब. फ्लॉक, रेंज, ट्राईब, शोल, फॉरेस्ट, हर्ड आणि आर्मी हे सर्व शब्द ज्या त्या समूहाचे दर्शवतात. सोल्जरची आर्मी, त्याच्यानंतर ट्रीजचं फॉरेस्ट, बर्ड्सचा फ्लॉक, माउंटेनची रेंज, पीपलची ट्राईब, फिशचं शोल आणि कॅटलचं हर्ड. हे सर्व शब्द कलेक्टिव्ह नाऊन आहे. क्लिअर आहे, कारण याच्यामध्ये एक समूह आहे. हे एक किंवा दोनपासून तयार न होता एक कलेक्शन असतं. सर्वांचा समूह दर्शवणारे शब्द म्हणजेच कलेक्टिव्ह नाऊन. क्लिअर. ओके, देन आपण घेणार आहोत मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन चौथा प्रकार आहे आपल्याला मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन म्हणजेच काय, पदार्थवाचक नाम. नाम. ओके, त्यासाठी आपण 4 चित्र काढूया सरळच. पहिल्या याच्यामध्ये मी दर्शवत आहो एक कप. सेकंड याच्यामध्ये एक दर्शवलेले आहे बाउल. थर्ड याच्यामध्ये असे पाणी आहे आणि या पाण्यावर तीन जहाज दर्शवलेले आहे. आणि फोर्थमध्ये एक ट्रेन काढलेली आहे. ओके, आणि ह्या ट्रेनवर एक टँक अशी दर्शवलेली आहे. दीज आर 4 पिक्चर दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू मटेरियल नाऊन. ओके, आता आपल्याला काय लिहायचं आहे, याच्यामध्ये मिल्क आहे. ओके, काय आहे तर मिल्क आहे. याच्यामध्ये सॉल्ट आहे. त्याच्यानंतर हे वॉटर आहे. आणि देन लास्टच्या चित्रामध्ये जे दर्शवलेलं आहे हे तर एक इंजिन असेल, परंतु हे पेट्रोल आहे. पेट्रोल. ओके, इथे पेट्रोल, इथे पेट्रोल. आता याच्याविषयी काय लिहिणार बघा. मिल्कविषयी मी एक सेंटेन्स लिहितो. आय वॉन्ट अ कप ऑफ मिल्क. सेकंड सेंटेन्स आपण घेऊ. जर का तुम्ही एखाद्या टेबलच्या बाजूला बसलेला आहात तुमच्या मित्रांसोबत, तर निश्चितच तुम्ही तुमच्या मित्रांना, जर तुमच्यापुढे ती बाऊल असेल तर तुम्ही मागणार आणि त्यावेळेस तुम्ही म्हणणार आहात, वुड यू लाईक टू पास मी अ बाउल ऑफ, अपेक्षा द घेऊया कारण त्याच्या पुढे असतं, अ बाउल ऑफ सॉल्ट. ओके, क्वेश्चन मार्क. ती मिठाची जे बाउल आहे ती थोडी सरकवतं का माझ्याकडे, असं त्याचा अर्थ. आफ्टर दॅट याच्यावरून आपण असं लिहिणार, देर आर 3 सिप ऑन वॉटर. ओके, फ्लोट आपण घेऊ, FLOTS ATS. ओके, या पाण्यावर ही 3 जहाज तरंगत आहे असा त्याचा अर्थ. आणि लास्टमध्ये आपण घेणार आहोत, दीज आर सम पेट्रोल टँक्स.
ओके, बघा आता आपण फर्स्ट याच्यामध्ये जाणार. मिल्कचा एक कप आहे, आपण काय बोललो, आय वॉन्ट अ कप ऑफ मिल्क. सेकंडमध्ये सॉल्ट आहे, काय बोललेलं आहे, वुड यू लाईक टू पास मी द बाउल ऑफ सॉल्ट. थर्डमध्ये वॉटर आहे, देर आर 3 शिप्स फ्लोट्स ऑन वॉटर. आणि फोर्थमध्ये देर आर सम पेट्रोल टँक्स असं बोललेलं. आता इथे बघा, इथे मी अंडरलाईन करणार मिल्कला. आता मिल्क जर कप म्हटलं तर आपण 1 2 3 4 5 6 7 8 मध्ये मोजू शकतो, परंतु मिल्कला आपण काउंट नाही करू शकत, म्हणून हे येणार आहे अनकाउंटेबल नाऊनमध्ये. ओके, मिल्क कशामध्ये गेलं, अनकाउंटेबल नाऊनमध्ये. अनकाउंटेबल नाऊनमध्ये. ओके, अनकाउंटेबल नाऊन जे मोजता येत नाही 1 2 3 4 मध्ये, त्याला अनकाउंटेबल नाऊनमध्ये म्हणणार. देन इथे वुड यू लाईक टू पास मी द बाउल ऑफ सॉल्ट. सॉल्टला अंडरलाईन केलं. हा जो सॉल्ट आहे, मीठ आहे, हे काही आपल्याला 1 2 3 4 5 6 मध्ये मोजता येत नाही. ते आपल्याला कशामध्ये, तर के जीमध्ये मोजावं लागेल. हे के जीमध्ये, किलोग्रॅममध्ये. हे कशामध्ये मोजावं लागेल, लिटरमध्ये. ओके, मिल्क लिटरमध्ये, सॉल्ट किलोग्रॅममध्ये. थर्ड याच्यामध्ये जाऊ आपण. देर आर 3 शिप्स फ्लोट ऑन वॉटर. पाणी आहे, पाणीसुद्धा आपण लिटरमध्ये मोजतो. ओके, हे काय आपल्याला 1 2 3 4 मध्ये मोजता येणार नाही, मीन्स हे वॉटर जे आहे ते अनकाउंटेबल आहे. देन ही एक ट्रेन आहे, ट्रेनच्या मागे पेट्रोलच्या टँक्स आहे, आणि ते टँक्सकडे बघताना मी असं म्हटलं देर आर सम पेट्रोल टँक्स. काय पेट्रोलच्या टँक आहे. हे जे पेट्रोल आहे याला मी अंडरलाईन जर का केलं तर हे आपल्याला लिटरमध्ये मोजता येणार, लिटर. ओके, म्हणजेच काय, जे आपल्याला काउंट नाही करता येत, मीन्स अनकाउंटेबल असतं, अशा काही वस्तू त्या कशामध्ये येतात, मटेरियल नाऊनमध्ये येतात. आणि त्या सर्व वस्तू एकतर मीटरमध्ये, नाहीतर लिटरमध्ये, नाहीतर के जीमध्ये, मीन्स किलोग्रॅममध्ये मोजता येतात. मीन्स त्याला पदार्थवाचक नाम असं म्हटलं जातं. मिल्क इज अ मटेरियल नाऊन, सॉल्ट इज अ मटेरियल नाऊन, वॉटर इज अ मटेरियल नाऊन, अँड पेट्रोल इज अ मटेरियल नाऊन. या प्रकारचे अनेक शब्द जे मीटरमध्ये, लिटरमध्ये आणि के जीमध्ये मोजल्या जातात, त्या सर्वांना मटेरियल नाऊन असं म्हटलं जाणार. ओके, क्लिअर. नाव वी आर गोइंग टू फिफ्थ काइंड ऑफ नाऊन, दॅट्स नेम इज ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ओके, आता आपण 5वा प्रकार अभ्यासणार आहोत. 5वा प्रकार ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ओके, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय होते, भाववाचक नाम. भाववाचक नाम. भाववाचक नामासाठी त्याच्यासुद्धा 3 स्टेट पडतात, 1 2 आणि 3. फर्स्ट जी आहे तर ती येतं क्वालिटी दर्शक, क्वालिटी. सेकंड स्टेट येतं, सेकंड जी आहे प्रकार त्याचा भाववाचक नामाचा, मीन्स ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचा, तर तो येतो स्टेट म्हणजे स्थिती दर्शवणार. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे थर्ड, ॲक्शन दर्शवणार म्हणजेच कृती. दुसरा प्रकार स्थिती, आणि पहिला प्रकार जो येतो तो आहे गुणदर्शक. गुणदर्शक. क्वालिटी मीन्स गुणदर्शक, स्टेट मीन्स स्थितीदर्शक, आणि थर्ड ॲक्शन मीन्स कृतीदर्शक. म्हणजेच काय, गुणदर्शक सर्व शब्द, स्थितीदर्शक सर्व शब्द आणि कृतीदर्शक सर्व शब्दांचा समावेश भाववाचक नामामध्ये होतो. आपण इथे बघा, लव लिहिलेलं आहे, त्यानंतर अफेक्शन, त्यानंतर काइंडनेस, त्यानंतर ऑनेस्टी, ब्युटी, असे शब्द. इथे लास्टमध्ये आपण जाणार आहोत मुवमेंट, थेफ्ट. ओके, बघा आता या 2 याला अंडरलाईन करतो मी, थेफ्ट आणि ऑनेस्टी. आणि सेंटेन्स काय लिहितं ते बघा. ऑनेस्टी, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. बेस्ट पॉलिसी. ओके, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. देन याच्या अपोजिट मी ह्या थेफ्टकडे जातो. थेफ्ट म्हणजे चोरी, ऑनेस्टी म्हणजे काय, प्रामाणिकपणा. थेफ्ट याच्या विरुद्ध जर आपण असं लिहिलं तर थेफ्ट इज द वर्स्ट ड्युटी. ओके,
बघा काय लिहिलेलं आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आणि सेकंड आहे थेफ्ट इज द वर्स्ट ड्युटी. याच्यामध्ये ऑनेस्टीला अंडरलाईन केलं आणि इकडे अंडरलाईन केलेलं आहे थेफ्टमध्ये. ऑनेस्टी गुण दर्शवते म्हणजे गुणदर्शक शब्दाला भाववाचक नाम मीन्स ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हटलं जातं. आणि हे जे आहे गुण दर्शवत नाही, मात्र यामध्ये सुद्धा भाव आहे, तो म्हणजे चोरीचा. म्हणून थेफ्ट इज द वर्स्ट ड्युटी आपण असं म्हटलं. थेफ्ट म्हणजेच काय? चोरी. मुवमेंट, हालचाल, चोरी ह्या काय तर एक कृती आहे. कृतीदर्शक जे काही शब्द असतात वर्ब सोडून त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हटलं जातं. जर हे मुवमेंट असेल, थेफ्ट असेल, हे नाऊन आहे, परंतु या नाऊनचा प्रकार कोणता? तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. देन इथे ऑनेस्टी आहे, प्रामाणिकपणा आहे, प्रेम आहे, अपेक्षण, लगाव आहे, काइंडनेस, दयाळूपणा आहे, त्यानंतर ब्युटी, सौंदर्य आहे. हे सर्वचे सर्व शब्द कशामध्ये जातात? तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये जातात. ओके. लास्टमध्ये याचा जो सेकंड प्रकार आहे ते लक्षात घेऊया. बघा मी इथं बर्थ लिहितो आहे, BIRTH बर्थ, आणि एंडिंगला लिहितो डेथ, DEATH डेथ. ओके. फर्स्ट अँड लास्ट, फिफ्थ. आता इथे बघा काय लिहिणार, बर्थ नंतर इथे घेणार आहो मी चाइल्डहुड, चाइल्डहुड नंतर यूथ, 3 आणि 4 मध्ये डायरेक्टली मी डेट लिहिलेलं आहे. ओके. बर्थ जन्मापासून मृत्यूपर्यंत, म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन शब्द आपली अवस्था दर्शवते, स्थिती दर्शवते, आणि स्थितीदर्शक सर्व शब्द ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये जातात. बर्थ, डेथ. त्यानंतर बाल्यावस्था असेल, तारुण्यपण असेल, हे आपल्या अवस्था आहात, आपल्या अवस्था दर्शवणारे सर्व शब्द मीन्स ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. त्याच्यामध्ये आणखी काही अवस्था बदलतात, त्याच्यामध्ये आपण 4 मध्ये डेथ लिहिलेलं आहे. आणखी आपल्या अवस्था बदलतात. एखादा रिचनेस असतो म्हणजे श्रीमंतपणा असते, नंतर एखादा पॉवर्टीमध्ये असतो म्हणजेच गरीब असतो, त्यानंतर स्लेव्हरी आहे म्हणजे गुलामी आहे. ओके. गुलामी असेल, पॉवर्टी असेल, रिचनेस असेल, हे सुद्धा एक प्रकारची अवस्था आहे, ज्याबद्दल असतात. म्हणजे कधी श्रीमंत असतो तर कधी गरीब होतो. ह्या सर्व अवस्था दर्शवणारे सर्व शब्द येतात ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये. ओके. क्लिअर? काइंड्स ऑफ नाउन्स पूर्णतः क्लिअर झालेला आहे. पहिला जो होता तो आपल्याला फर्स्ट जो होता, तर त्याच्यामध्ये आपण काय लक्ष घेतलं आहे, एकदा पुन्हा थोडंसं रिपीट करतो आहे, ज्याच्यामुळे आपल्याला थोडं लक्षात येणार. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. प्रॉपर नाउन, प्रॉपर, देन कॉमन, देन कलेक्टिव्ह, देन ॲब्स्ट्रॅक्ट, मटेरियल आणि देन ॲब्स्ट्रॅक्ट. प्रॉपर नाउन विशेष नाम, कॉमन नाउन, सामान्य नाव, कलेक्टिव्ह नाउन मीन्स समूहवाचक नाम, पदार्थवाचक नाम, आणि हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स भाववाचक नाम. पहिल्या 2 मध्ये आपण डिफरन्स बिटवीन लक्ष घेतला. आफ्टर दॅट थर्डमध्ये आपण एक ग्राफिकली पिक्चर काढून ते लक्ष घेतलेलं आहे. आफ्टर दॅट मटेरियलमध्ये आपण 4 छोटे छोटे पिक्चर्स काढले, त्याच्यावर आपण काही सेंटेन्स घेतले, त्यावरून हे सुद्धा आपण क्लिअर केलं. आणि फिफ्थमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्समध्ये आपण 3 प्रकार लक्ष घेतले, ज्यामध्ये क्वालिटी होतं, सेकंड स्टेट होतं, आणि एक होतं ते म्हणजे लास्टमध्ये ॲक्शन दर्शक. अशा प्रकारे आपण 5ही काइंड्स हे नाउनचे अभ्यासलेले आहे. ओके. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.